नाशिक येथील अधिवेशनात बोलत असताना उध्वस्तजी वाकरेंनी मी 25 वर्ष बीजेपी सोबत राहून बीजेपीचा नाही होऊ शकलो तर काँग्रेसचा काय होणार असा प्रश्न उपस्थित केला। खरं जो माणूस शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा होऊ शकला नाही, आपल्या बापाचा होऊ शकला नाही, शिवसेनेचा होऊ शकला नाही, अंगावर लाठ्या काठ्या सोसणाऱ्या शिवसैनिकांचा होऊ शकला नाही, तो माणूस कुणाचा काय होणार? मी आणि माझं कुटुंब, मी, माझी मुलं, माझं कुटुंब, माझी जबाबदारी एवढ्यापुरतीच उध्वस्तजींची संकुचित विचारसरणी आहे आणि विनाशकाले विपरीत बुद्धीप्रमाणे त्यांचं होतंय। त्यामुळे त्यांनी आता राजकारणातनं संन्यास घ्यावा हेच बरं। आज बोलत असताना संजय डावटांनी उध्वस्तजींना प्रभू श्रीरामाची उपमा दिली। मग त्यांनी मला एका प्रश्नाचं उत्तर द्यावं की सगळेच राम विरोधी लोक तुमच्या सोबत कशा? ज्या काँग्रेसनी रामायण ही मालिका टीव्हीवरून प्रसारित व्हायला विरोध केला, ज्या काँग्रेसनी प्रभू श्रीराम हे काल्पनिक आहेत अशा पद्धतीचं ऍफिडेव्हिट सुप्रीम कोर्टामध्ये दाखल केलं, ज्या काँग्रेसनी राहुल गांधींनी आणि सोनिया गांधींनी राम मंदिराचं आमंत्रण नाकारलं, त्या काँग्रेससोबत तुम्ही कसे? राम मंदिराचं निमंत्रण नाकारणारे शरदचंद्रजी पवार, प्रभू श्रीरामाच्या आहाराबद्दल वेडीवाकडं विधानं करणारे जितेंद्र आव्हाड तुमच्यासोबत कसे? ज्यांनी कारसेवकांच्या रक्तानं शरयू लाल केली, कारसेवकांच्यावरती गोळीबार करणाऱ्या सपासोबत तुम्ही कसे? आणि हे सगळेच रामविरोधी लोक एकत्र येऊन या 10 तोंडांचा एक रावण बनलाय आणि तो आम्हाला या महाराष्ट्रामध्ये उद्धट वाकरेंच्या रूपाने दिसतोय। आज महाराष्ट्राच्या अक्काबाईंनी सुद्धा एक प्रश्न उपस्थित केला की राम मंदिरात सीता कशी नाही? मला खरं तर त्यांच्या आयक्यूची कीव करावीशी वाटते। अयोध्येतली प्रभू श्रीरामांची मूर्ती ही बालरूपातली आहे आणि म्हणूनच त्यांना राम लला असं म्हटलं जातं। मग मला सांगा, बालरूपातल्या प्रभू श्रीरामांच्या मूर्तीसोबत माता सीता कशी बरं असेल? पण त्यांचा कधी हिंदू धर्माचा, संस्कृतीचा, पुराणांचा, महाकाव्यांचा संबंधच आला नाही। त्यामुळं ते अशाच पद्धतीची वेडीवाकडं विधानं करणार यात काहीही शंकाच नाही। आपल्या पित्याच्या वचनाखातर दुसऱ्या दिवशी होणारा राज्याभिषेक नाकारून 14 वर्षांचा वनवास स्वीकारण्याला श्रीराम म्हणतात। पण आपल्या पित्याची तत्व बासनात गुंडाळून काँग्रेस आणि सिल्वर ओकची हुजरेगिरी करत सत्ता मिळवणाऱ्यांना प्रभू श्रीरामाचं नाव घेण्याचा अजिबात अधिकार नाही। स्वतःच्या पित्याच्या वचनासाठी वनवास पत्करणारे श्रीराम, पण शिवसेना वनवासात गेली तर चालेल, शिवसैनिक वनवासात गेले तरी चालतील, बाळासाहेबांचं हिंदुत्व वनवासात गेलं तरी चालेल, पण मला मात्र सत्तेची खुर्ची पाहिजे अशा अहंकारी रावणाप्रमाणे उद्धव वाकरे वागत आहेत। आमच्या लोकजनसेवा चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।